तर बातमी प्रियंका गांधी यांच्या संदर्भातली आहे। प्रियंका गांधी यंदा प्रथमच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे। प्रियंका गांधी या रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे, तर राहुल गांधी अमेठीतूनही लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। 1 ते 3 मेच्या दरम्यान दोघेही उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। प्रियंका गांधी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात। रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार। राहुल गांधीही पुन्हा अमेठीच्या मैदानात। प्रियंका गांधी यंदा प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। प्रियंका गांधी रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे, तर राहुल गांधी वायनाड सोबतच अमेठीतूनही लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे। सोनिया गांधींनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे, त्यामुळे रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढवू शकतात। रायबरेली मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय। याशिवाय सोनिया गांधी या मतदारसंघातून तब्बल 5 वेळा निवडून आले, त्यामुळे प्रियंका गांधींसाठी हा मतदारसंघ सर्वात सुरक्षित मानला जातो। दरम्यान रायबरेलीमध्ये यंदा गांधी विरुद्ध गांधी अशी लढत होण्याची शक्यता आहे। भाजपनेही रायबरेलीतून उमेदवाराची घोषणा केलेली नाहीये, मात्र भाजपने वरुण गांधींना उमेदवारी दिल्यास गांधी विरुद्ध गांधी असा संघर्ष होऊ शकतो। दुसरीकडे राहुल गांधी अमेठीमधून पुन्हा एकदा उमेदवारी दाखल करणार असल्याची चर्चा आहे। रायबरेलीप्रमाणेच अमेठी मतदारसंघ गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला राहिलाय। 2004 ते 2019 पर्यंत राहुल गांधींनी अमेठीतून खासदारकी भूषवली आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी स्मृती इराणी यांचा पराभव केला होता, तर 2019च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी 54,000 मतांच्या फरकाने राहुल गांधींचा पराभव केला। आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी अमेठीतून उमेदवारी दाखल केल्यास राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी संघर्ष पाहायला मिळू शकतो। दरम्यान प्रियंका गांधींची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असल्यामुळे रायबरेली मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।